शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, शेतकऱ्यांना शेतामधील आपल्या पिकाचं दळणवळण करण्यासाठी जर चांगला रस्ता असेल तर शेतकऱ्यांना शेती करणं सोयीस्कर जातं. त्याचबरोबर शेती करणं किती अवघड आहे हे फक्त एकच शेतकरीच आपल्याला सांगू शकतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलं असेल की बरेच शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये दळणवळण करण्यासाठी रस्ता हा व्यवस्थित नसतो. त्याचबरोबर एका रस्त्यावरून एका बांधावरून बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये हाणामारी होते. मग आता ही हाणामारी थांबावी, त्याचबरोबर आपल्या वडिलोपार्जित जो आपल्या शेतामधील गटामधील जोही रस्ता होता, हा रस्ता आता कसा मिळणार याच संदर्भातलं महत्वाचं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही शेतकरी आहात, आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा. कारण आपल्या या युट्यूब चॅनलवर शेती संदर्भित योजना असेल किंवा इतर शासकीय कोणती योजना असेल याचं अपडेट आपण नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता नेमकं काय आहे अपडेट, चला व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवण्यासाठी अनेकदा तहसील कार्यालयाचे खेटे मारावे लागते. यानंतर आदेश निघतो तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी वर्षानुवर्ष होत नाही. स्थिती आता बदलणार असून शेत आणि वहिवाट्याच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी 7 दिवसाच्या आत करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. तर स्थळ पाहणी, पंचनामे, जिओ टॅग छायाचित्र आणि संपूर्ण दस्तऐवज करणं अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक केलं आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार प्रत्येक शेतात जाण्यासाठी किमान 12 फूट रुंदीचा रस्ता असणं किंवा जिओ टॅगिंग फोटो अनिवार्य. अंमलबजावणी केल्यानंतर त्या ठिकाणची जिओ टॅग केलेली छायाचित्र अपलोड करणं सुद्धा बंधनकारक आहे. म्हणजेच कोणत्या स्थळी रस्ता मोकळा करण्यात आला, किती जागा मिळाली आणि अंमलबजावणी खरी झाली की नाही हे फोटोद्वारे सिद्ध करावे लागेल. शेत आणि वहिवाटीचे रस्ते मोकळे होणार. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या वहिवाट्याच्या जुन्या रस्त्यांवर अतिक्रमण झाले, त्यामुळे शेतात जाण्यासाठी वळसे घ्यावे लागत नाही, तसेच वादविवाद निर्माण होत नाही. महसूल विभागाच्या नव्या निर्देशानुसार आता हे रस्ते तहसील स्तरावर मोकळे करून देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी सिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणे संपूर्ण दस्तऐवज करणं, आदेशाची प्रत, पंचनामे, फोटे, नकाशे आणि साक्षीदारांची सही समाविष्ट केली जाणार आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. महसूल विभागाने दिलेल्या अडकलेल्या शेतरस्त्याच्या या निर्णयामुळे अनेक वर्षापासून वादांना आता गती आली आहे. शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात जाण्यासाठी कायदेशीर, मोकळा आणि सुरक्षित मार्ग मिळणार. त्यामुळं शेतीची कामे या निर्णयामुळे सुलभ होतील. शेती रस्त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर अंमलबजावणीला वेळेचे बंधन असल्यामुळं शेतकऱ्यांना महसूल विभागा कार्यालयातील अवलंब कमी होईल आणि पारदर्शकता वाढेल. स्थळ पाहणी, पंचनामे केले जाणार. या प्रकरणात तलाठी मंडळ अधिकारी, महसूल निरीक्षक स्थळ पाहणी करून पंचनामे करतील, असं अनिवार्य करण्यात आलं आहे. मग आता हे प्रकरण बंद करण्यावर बंदीपूर्वी काही ठिकाणी अंमलबजावणी करत असताना प्रकरण बंद करण्यात येत होते. आता ही पद्धत थांबवण्यात आली आहे. म्हणजेच आदेश पूर्णपणे अंमलात आल्यानंतरच प्रकरण निकाली निघेल असे निश्चित केले जाईल. 7 दिवसाचा प्रत्यक्ष अंमलबजावणी. तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी 7 दिवसाच्या आत प्रत्यक्ष स्थळावर करावी लागणार. आता कोणताही आदेश केवळ कागदावरच न राहता तो प्रत्यक्ष उतरवला जाणार आहे. आता हे पाहण्यासाठी वरिष्ठ पातळीवर तपासणी सुद्धा होणार आहे. मग आता मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो किंवा जो रस्ता असतो हा वडिलोपार्जित जो रस्ता असतो, हा रस्ता काही नागरिकांनी अडवलेला असतो. मग आता हा रस्ता मोकळा होईल कसा, किंवा आपल्या शेतातील जो जुना वहिवाटीचा रस्ता होता हा रस्ता मिळणार कसा. तर मित्रांनो, तुमच्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी भूमिलेख ऑफिस असतं. या ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या शेतातील वहिवाटीचा जो वडिलोपार्जित रस्ता होता हा रस्ता तुम्हाला कोण्या ठिकाणी आहे हे तुम्हाला त्या नकाशा स्वरूपात पाहायचा आहे. आणि त्या ठिकाणी हा रस्ता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून किंवा आजूबाजूचे किंवा ज्या गटातून हा रस्ता आहे त्या गटातील आजूबाजूचे काही शेतकऱ्यांचे अर्जामध्ये सह्या समाविष्ट करायच्या आहेत. किंवा या अर्जासोबत जे शेतकऱ्यांना रस्ता लागत असेल त्या शेतकऱ्यांनी आपला 7/12 आधार कार्ड त्या अर्जासोबत जोडायचा आहे आणि स्थानिक तहसील कार्यालयामध्ये हा अर्ज तुम्हाला सुपूर्द करायचा आहे. हा अर्ज तुम्ही का तहसील कार्यालयामध्ये जमा केला आणि तहसीलदार कार्यालयाकडून याची अंमलबजावणी जर झाली नाही तर तुम्ही याचा वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत तक्रार सुद्धा करू शकता. त्याचबरोबर महसूल विभागाने वारंवार तहसीलदार यांना जाम चोप सुद्धा दिलाय की ज्या शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी रस्ता मिळत नसेल तहसीलदारांनी त्या ठिकाणी मोकळा श्वास घेऊन मोठी अंमलबजावणी करावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी शेत रस्ता हा मोकळा करण्यात यावा, असं महसूल विभागानं तहसील कार्यालयाला चांगला चोप दिलाय. मग आता तुम्हालाही रस्ता नाही का,
किंवा तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी जो वडिलोपार्जित रस्ता आता रस्ता बंद करण्यात आला का, जर तुम्हाला रस्ता लागत असेल तर अशा प्रकारे अर्जाची पडताळणी करून तुम्ही तहसील कार्यालयामध्ये तुमचा अर्ज त्या ठिकाणी देऊ शकता आणि स्वतंत्र रस्ता तुमच्या शेतामध्ये मित्रांनो तुम्ही मिळू शकता। आता प्रत्येक शेतकऱ्याला आता रस्ता मिळणार, त्याचबरोबर एक पांधन रस्ता एक गाव ही निवड महसूल विभागाने केली आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे। जर रस्ता नसेल तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये याची चौकशी करू शकता किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या शेतातील वहिवाटीचा रस्ता, वडिलोपार्जित जोई रस्ता हा रस्ता त्या ठिकाणी पाहू शकता आणि 100% स्वतंत्र रस्ता आता तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी तुम्ही मिळवू शकता। तर आता तुम्हालाही शेत रस्ता नसेल तर अशा प्रकारे अंमलबजावणी करून तुम्ही रस्ता मिळवू शकता। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी माहिती आपल्याला मिळाली ही माहिती इंटरनेटच्या सहाय्याने घेतलेली आहे, त्यामुळे 100% सत्यता या ठिकाणी देता येत नाही। त्यामुळे संपूर्ण सत्यता परिस्थिती तुम्ही पडताळून याची अंमलबजावणी करू शकता। मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा, जेणेकरून ज्याही शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल त्या शेतकऱ्यांना आता रस्ता मोकळा करून मिळणार आहे। मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका नवीन व्हिडिओची, नवीन योजनेची।